मन मंदिरा गजर भक्तीचा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह दलू पावन झालो चराचरी मी कळा कुसरे का हिजनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुग्रनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत ऐसे नमन करुणे सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार।
थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराजांच्या शताब्दी पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने थोर संत गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादानं आमचे मुरलीधर महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पूजनीय भिका महाराज, पूजनीय बबन महाराज या दोन्ही महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा, विशेष तरुणांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा या संबंधाने सर्व गुणीजन मंडळी, आमचे जुने मित्र गायनाचार्य वागुंडे महाराज, गाडेकर महाराज, विष्णू महाराज, श्रीधर महाराज, भगवान महाराज, तुकाराम महाराज, सोपान महाराज, कैलास महाराज, साळुंके महाराज, बसलेले पवार महाराज, हार्मोनियम वादक महाराज, चोपदार साहेबराव महाराज, विनेकरी महाराज, ज्यांनी गाथा पारायणाचं संयोजन केलं, सौजन्य, ते साहेबरावजी, गाथा दान करणारे प्रकाशराव, बरोबर आहे ना? पण ते भाऊसाहेब, अजून कोणी राहिले असेल ते सगळे साहेब, एकदा वाचलं मी पण राहिलं असेल. या सर्वांच्या वतीनं आमचे अशोकरावजी उकिरडे पाटील करमाळकर यांच्या नातेसंबंधाच्या मुळे हे झालेलं वेल्डिंग, सर्वांच्या वतीनं मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि आमच्या कीर्तनाचं सौजन्य असणारे कारभारी हिम्मतराव मसलेकर सर, आता काही राहिलंच ना सांगा, तेच म्हणतो. हा, एक राहिला भाऊ आमचा निळोबा महाराज सूर्यवंशी, ते सुंदर ते ध्यानचं तुळशी हार गळ्यात राहून जातं. इकडचे सर्व टाळकरी महाराज, पाठीमागचे टाळकरी, भालदार, चोपदार, कलश घेतलेल्या माझ्या सर्व भगिनी, बसलेल्यातले सर्व महात्मे, पुढेही काही महाराज आहे, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. आपले चेअरमन साहेब, तुम्हालाही नमस्कार करतो. बरीचशी मान्यवर मंडळी, पवार तुमचं घेतलं ना? हो, तेच म्हणतो. आमच्या अशोकरावजीचे वडीलही आले, मुलीच्या गावाला कार्यक्रम असल्यामुळे त्यांनाही नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता आणि त्यात विशेष माझा लाडका साऊंडवाला सोमनाथ पाटील हिवाळे, मंडपही बहुतेक त्याचाच असला पाहिजे, ओळखीचं झालं आमच्या. अतिशय सुंदर नियोजन मसल्याच्या ग्रामस्थ मंडळींनी केलं. विशेष मला अशोकरावनी सांगितलं, तरुणांचा खूप मोठा सहभाग आहे. मसलेकर सरांनी तिथे येऊन सांगितलं, आम्ही निमित्ताला आहे, पण आमच्या गावचे 200-400 पोरं सारखी धावतात, म्हणून दृष्ट लागेल हा असा सोहळा संपन्न झाला. आता वर्णन करायला शब्द नाही बरं का वागुंडे महाराज, पण एखाद्या श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा सद्गुरु जोग महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव ऐश्वर्य संपन्न आहे, काही कसर ठेवलेली नाही. म्हणून
ग्रामस्थांना विशेष तरुणांना धन्यवाद देतोच, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज आपण मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, याबद्दल ग्रामस्थ आणि तरुणांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हे आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य या गावचं आहे वागुंडे महाराज. सैराटच्या कालावधीमध्ये सुद्धा 200-400 तरुण परमार्थात सहभागी होतात. ही वैशिष्ट्य आहे. नवे संतांनी सुद्धा त्यांना धन्यता दिलेली आहे. तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून पुन्हा एकदा तरुणांना धन्यवाद. बागायतदार राहिलं बो, आपल्याला त्यांच्याशी काम आहे. तुम्हालाही नमस्कार. विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.